नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कळंबडी उपजिल्हा रुग्णालयातील अनागोंदीवर भाजप आक्रमक, 8 दिवसात यंत्रसामग्री सुरू करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा। धोकादायक वृक्षांची तातडीने माहिती द्या, खेड नगर परिषदेचे गटनेते निकेतन पाटणे यांचं आवाहन। श्री क्षेत्र परशुरामाच्या विकास कामांना गती, जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांची आढावा बैठक। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या शिष्टमंडळाची रामदासभाई कदम यांना सदिच्छा भेट। बर्डे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विभागनिहाय आरक्षण जाहीर, विशेष ग्रामसभेत प्रक्रिया पार। आणि रोटरी स्कूलमध्ये क्षयरोग जनजागृती कार्यक्रम संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। कळंबडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, बंद पडलेली यंत्रसामग्री, शवगृहातील शीतपेटीची दुरावस्था आणि सर्वसामान्य रुग्णांना होत असलेल्या गैरसोयीबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सगरे यांना जाब विचारत प्रशासनावर जोरदार टीका केली। यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला 8 दिवसांची मुदत देत या कालावधीत यंत्रसामग्री कार्यान्वित झाली नाही आणि आवश्यक उपाययोजना झाल्या नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। डॉक्टर सगरे यांच्याकडे कळंबणीसह मंडणगड आणि दापोली रुग्णालयांचाही अतिरिक्त कार्यभार असल्याने ते आठवड्यातील केवळ 3 दिवस कळंबणी येथे उपलब्ध असतात असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला। प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे अनेक तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। सध्या रुग्णालयात 18 रुग्ण उपचार घेत असून रुग्णसंख्या वाढल्यास केवळ 2 डॉक्टर्स सर्वांना सेवा कशी देणार असा सवाल उपस्थित करत प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी तुमच्या पत्रांची दखल घेतली जात नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही थेट मुख्यमंत्री स्तरावर हा विषय मांडू असं सांगितलं। यावर डॉक्टर सगरे यांनी वेळोवेळी अतिरिक्त डॉक्टर, कर्मचारी आणि आवश्यक यंत्रसामग्रीसाठी वरिष्ठ स्तरावर मागणी करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं। मात्र आपल्या मागण्यांकडे वरिष्ठ स्तरावरून अपेक्षित गांभीर्याने पाहिलं जात नसल्याचं त्यांनी सांगितलं। यानंतर संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला अंतिम इशारा देत पुढील 8 दिवसात रुग्णालयातील बंद यंत्रसामग्री सुरू करावी, रिक्त पदे भरण्यात यावी आणि रुग्णसेवा सुरळीत करावी अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष नंदुजी साळवी, गटनेते रहीम सईबोले, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, स्वराज गांधी आणि पदाधिकारी उपस्थित होते। संजय आखाडे, नमस्कार। मी काय बोलतो, 2 वर्षापासून आपले हे जे प्रसंग आहे, तुम्ही 2 वर्षापूर्वी मी आंदोलन केलं होतं त्यावेळेस तुम्ही लेखी स्वरूपात तुमच्या ह्याच्यानी आम्हाला पत्रक दिलं होतं की मशिनरी चालू करतो, 100 बेडचं हॉस्पिटल आहे, इथे डॉक्टरांचा स्टाफ किती आहे, आता किती आहे? हा ऐका, तुम्ही मला लेखी स्वरूपात दिला 2 वर्षापूर्वी, त्यावेळेस किती डॉक्टर अवेलेबल करतो म्हणून दिलात? मग तुमच्या लेखी एखादा जर तुमच्या हॉस्पिटलचं तुम्ही पत्रक देता त्यांना आम्ही लोकांनी ग्राह्य धरलं पाहिजे की नको? मग हॉस्पिटल एक काम करणार, दोन डॉक्टरनी ते हॉस्पिटल 100 बेडचं चालणार आहे काय? तर नाही, मग बाहेर एक बोर्ड लावा, 2च डॉक्टर आहेत त्याच्यामुळे किमान फक्त 5 किंवा 10 पेशंट घेतले जातील। काय त्या मॅडम करणार, 2 डॉक्टर आहेत, 100 जर पेशंट आले कुणाकडे बघतील ते? बरं तुमचं मला एक सांगा, तुम्ही तुमचं आठवड्यातून तुमचे किती दिवस असतात इथं? तुमचे किती दिवस इथं असतात? तुम्ही किती दिवस असता? तुम्ही इथं कोणत्या कोणत्या दिवशी असता? डॉक्टर पूर्ण वेळ आहे। तुम्ही कोणत्या कोणत्या दिवशी असता इथं? तुम्ही कोणत्या कोणत्या दिवशी असता इथं? मग सोमवार, बुधवार आणि शनिवारीच फक्त प्रेग्नंट जर कोण असेल ग्रामीण भागात तर मग 3 दिवसच फक्त यायचं का? तुम्ही वेळेवर मला एक सांगा साहेब, बायका तिथं बरोबर महिला तिथं उभ्या असतात, 4-4 वाजेपर्यंत नाही। सगळे साहेब तुम्ही मला एक सांगा, म्हणजे 7 वाजता बायका नंबर लावतात, 4 वाजेपर्यंत उपाशी असतात, तरी तुम्ही येत नाही। तुम्ही तुमची प्रॅक्टिस आटपून 2-3 वाजता येता। तिथे काय गरोदर महिलांनी हे करायचं काय, जीव सोडायचा? तुम्ही येईपर्यंत
दुसरी गोष्ट, तुम्हाला इथे चार्ज दिलेला आहे ना. 100 बेडचं हॉस्पिटल तुमच्या ताब्यात आहे, त्याची जबाबदारी असताना तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस कशी काय करू शकता? तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करू कशी? 100 बेडच्या हॉस्पिटलला वाऱ्यावर सोडून तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस कशी करू शकता? तुम्हाला अधिकार कोणी दिला प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्याचा? दापोलीला तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस नाही करत? तिथे तुम्ही पण असता की काय संबंध म्हणजे? तुम्ही तिथे प्रायव्हेट त्याला प्रॅक्टिस कोणता करता. बोला. इथले कळकळीचे जाऊन देत काय खड्डे. 100 बेडचं हॉस्पिटल सांभाळता. हॅलो, मला एक सांगा, इमर्जन्सी जर आता पेशंट आली आतमध्ये, एकदम तिला काळा जात आहे, तर तुम्ही येईपर्यंत 3 तास तिला सांगायचं बाळाला तसं थांब, सगळे साहेब तिकडून निघालेला. सिस्टर डिलिव्हरी करत असतील तर मग तो डॉक्टरांची गरजच नाही, त्यांनाच मग करायला सांगूया आपण. आता ती जी बाई येणार आहे ती नॉर्मल येणार आहे किंवा कशी येणार आहे ते काय आपल्याला काय समजून येणार आहे का? तर तिची डिलिव्हरी नॉर्मल होईल की सीझर हे आधी ठरलेलं असतं का? एखादा इथं एक मिनिट आम्ही नाही म्हणत, ऐका सोडून ना, जा. इथे एखादी बाई जर मेली किंवा आतलं बाळ मेलं तर तुम्ही स्वतःवरती गुन्हा दाखल करा, आम्ही करायला तुमची मागणी करतो, तुम्ही मग त्यावेळेस घ्या मग तुम्ही. मग त्या फ्रीजरचं काय आलं? कधी होणार? उद्या म्हणजे कुठल्या किती उद्या? महिने झाले बंद आहे? किती दिवस झाले बंद आहे ते? बॉडी हॉस्पिटलचं मेन कोण आहे? हो तुम्ही हो सर, तुम्ही इंचार्ज आहात, तुम्ही म्हणता आमच्या हातात नाही, मग कोणाच्या हातात आहे? आमच्या हातात आहे ते. तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे ना त्याचा. तुम्ही हो, बरोबर आहे, म्हणजे पाठपुरावा केला पाहिजे की नाही तुम्ही? 2-2, 3-3 महिने ते बंद असेल, लोकांच्या बॉडी ठेवायच्या कुठं? इथून दापोलीत न्यायच्या का? हो उद्या होईल. आता आम्ही बोलल्यानंतर तुम्ही सांगताय उद्या दुरुस्त होईल. 1 महिना झाला बंद पडलाय, परत रिपेअरिंग करून. एक महिना बंदच पडतोच कसं. हा मॅडम कसं आहे, काल काढला परवा काढला सगळं प्रसंग कुठचाही सांगू. प्रायव्हेट नका करू तुम्ही, सरकारी याच्यात न करा, पण ते करून तर घ्या की नाही. बॉडी कुठं ठेवणार? कधी करायचं? आता परवा ते 3 तुम्हाला या पाय तीन मला पोरं माहिती आहे. उडाली, पण आम्ही त्यांच्या जर वाड्या अशा आवाज वाड्या उडवलेल्या उठवला आहेत. तरच हे सगळं सुरळीत होणार आहे, तरच तुम्हाला जास्त सहकार्य मिळणार आहे काम करायला. नाही ते असंच चालणार, तुमच्यावर लोड येईल एका वेळेला 10 डिलिव्हरी पेशंट आले तर 10 डिलिव्हरी कराल तुम्ही. हॅलो. ह्या गोष्टी पाहिजेत ना, अवेलेबल पाहिजेत ना. मागील वर्षभरापासून दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेली 5% निधीची रक्कम न मिळाल्याने दिव्यांग बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले. या मागणीसाठी राजापूर नगर परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिव्यांग बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी नगर परिषदेतील काही कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची आणि उडवाउडीची उत्तरं मिळत असल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला. दरम्यान सुमारे 10 वर्षांपूर्वी दिव्यांग बांधवांच्या निधीतून रॅम्प बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र तो निधी नेमका कुठे गेला, त्याचा वापर झाला की नाही याचं उत्तर नगर परिषदेनं द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली. दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. नमस्कार, मी आनंद त्रिपाठी, जिल्हाध्यक्ष दिव्यांग प्रहार दिव्यांग क्रांती संस्था. आमचे दिव्यांगांचे हृदय सम्राट सन्माननीय बच्चू कडू साहेब यांच्या सातत्यपूर्ण संघर्षातून फक्त 5 वर्षामध्ये 700 वरून दिव्यांगांची पेन्शन 2500 झालेली आहे. आणि त्या प्रहारचं रोपटं आता रत्नागिरीमध्ये आपण लावलेलं आहे. 1 वर्षापूर्वी प्रहार या संघटनेची रत्नागिरीमध्ये सुरुवात झालेली आहे. आणि आज नगरपालिका हद्दीमध्ये जो 5%चा निधी आहे त्याबद्दल वारंवार दिव्यांग चौकशी करत होते, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. आज जमा होईल, उद्या जमा होईल, म्हणून अगदी व्यापलेला आमचा दिव्यांग या निधीवर जो अवलंबून आहे त्याने जाऊन प्रत्यक्ष कार्यालयात मागणी केली असता त्याला उडवाउडवीची उत्तरं व अपमानास्पद वागणूक मिळाली. हा एका दिव्यांगाचा अपमान नसून हा आमच्या तमाम दिव्यांग बांधवांचा अपमान आहे. कारण दिव्यांग ही एक जात, धर्म याच्या पलीकडे एकच जात म्हणजे दिव्यांग.
आणि हा दिव्यांग आता राजापूरमध्ये सुद्धा एकवटलेला आहे. आपण सुशांत मराठे यांची जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक केलेली आहे. नाना कुवेसकर शहर प्रमुख म्हणून आहेत. जैनुद्दीन बोबडे तालुका प्रमुख म्हणून काम करतायत. आमच्या लताताई चौगुले आहेत, ज्या अनेक वर्षापासून दिव्यांगांसाठी काम करतायत. तर एक चांगली टीम प्रहारची राजापूरमध्ये तयार झालेली आहे. आणि मी आश्वासित करू इच्छितो की आमच्या लवकरच एक मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही जी राजापूर नगरपालिकेची इमारत आहे, या इमारतीमध्ये आमचे हे जे तीव्र दिव्यांग आहेत, हे एक पायरी सुद्धा चढू शकत नाही. तर हे दिव्यांग वरती कसे जातील, म्हणून शासनाने कंपल्सरी प्रत्येक इमारतीला, शासकीय इमारतीला रॅम्प असावाच असा निर्णय केलेला आहे. आणि 10 वर्षापूर्वी याच नगरपालिकेने रॅम्पसाठी आमच्या दिव्यांग निधीमधून पैसे खर्च केलेले आहेत, पण रॅम्प इथं कुठं दिसत नाहीये. तर तो निधी गेला कुठे याची चौकशी आम्ही प्रहार आमच्या संघटनेच्या वतीने करतोय. आणि लवकरच मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक आहे. मुख्याधिकाऱ्यांनी फोनवरून आमच्याशी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बोलणं केलेलं आहे. आणि त्या मीटिंगमध्ये आमच्या अनेक समस्या सुटतील. आणि नाही सुटल्या तर पुन्हा एकदा हा राजापूरमधला दिव्यांग रस्त्यावर बसल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. बरं, आज काय आश्वासन दिलं? जो प्रश्न तुम्ही घेऊन आलात त्याबद्दल तर आता तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं का? नक्कीच, कारण की या नगरपालिकेचे जाधव साहेब स्वतः इथे उपस्थित होते. त्याचबरोबर मुख्याधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. ते आज लांजामध्ये आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे संबंधित महिलेला दिव्यांगाची माफी मागायला सांगितलेली आहे. आणि संबंधित महिला देखील महिला कर्मचारी या दिव्यांगांच्या समोर उपस्थित झाल्या. त्यांनीही त्यांची बाजू मांडली. आम्हाला त्यांचीही बाजू मान्य आहे, पण शेवटी एक काहीतरी दिव्यांग म्हणून त्याचा सहानुभूती नको आहे. आम्हाला आमचा अधिकार हवा आहे. आमच्याशी एक चांगल्या म्हणजे किमान आम्हाला तर एवढं पायऱ्यावर चढून जो दिव्यांग जातो त्याला किमान बसायला खुर्ची द्यावी, एक माफक अपेक्षा आहे. त्याच्याशी 2 गोष्टी चांगल्या त्याला मान मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि ते पूर्ण होईल असं मुख्याधिकारी यांनी सांगितलेलं आहे. आणि लवकरच ते मीटिंग लावत आहेत आणि त्या मीटिंगमध्ये अनेक समस्या मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खेड नगर परिषदेने शहरातील विविध भागांमधील अत्यंत धोकादायक झालेल्या वृक्षांच्या तोडणीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला नागरिकांचं सहकार्य लाभावं यासाठी खेड नगर परिषदेचे शिवसेना गटनेते निकेतन पाटणे यांनी शहरवासियांना आवाहन केलंय. खेड शहरातील काही भागांमध्ये जुनाट पडण्याच्या स्थितीत असलेले तसेच वादळी वाऱ्यामुळे कोसळण्याची शक्यता असलेले वृक्ष नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेसाठी धोका निर्माण करू शकतात. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नगर परिषदेने अशा वृक्षांची ओळख पटवून आवश्यक ती कारवाई सुरू करावी. शहरातील नागरिकांच्या निदर्शनास अत्यंत धोकादायक वृक्ष असल्यास त्यांनी तातडीने आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधींना अथवा खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई फुटाला यांना त्याची माहिती द्यावी असं आवाहन पाटणे यांनी केलंय. तसेच केवळ अत्यंत गरजेचं आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या वृक्षांचीच माहिती प्रशासनाकडे द्यावी असंही त्यांनी स्पष्ट केलंय. येत्या 2 दिवसात नागरिकांनी अशा वृक्षांची माहिती नगर परिषदेकडे सादर करावी. प्राप्त माहितीनुसार संबंधित ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं. पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन गटनेते निकेतन पाटील यांनी केलंय. श्री क्षेत्र परशुराम येथील भगवान श्री परशुराम मंदिर परिसरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मंदिर परिसरातील विकास कामे, भाविकांसाठीच्या सुविधा, राष्ट्रीय महामार्गाची संबंधित प्रलंबित कामं तसंच विविध विभागामार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी संस्थान श्री भार्गवराव परशुरामाचे अध्यक्ष जीवन रेळेकर आणि विश्वस्त डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांचे स्वागत केलं. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महसूल विभागाच्या विविध प्रलंबित कामांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विकास कामांमधील अडथळे, आवश्यक मंजुरी आणि कामांच्या अंमलबजावणीतील अडचणी यावर संबंधित अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करण्यात आला. या बैठकीत संस्थांचे अध्यक्ष जीवन रेळेकर, विश्वस्त डॉक्टर प्रशांत पटवर्धन, विश्वस्त संदीप थत्ते, सल्लागार रामचंद्र वडके, सल्लागार समीर देसाई, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे,
तहसीलदार प्रवीण लोकरे, खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी परशुराम क्षेत्र विकास योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या सांस्कृतिक भवनच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या विकास कामातील अडचणी जाणून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच रखडलेली कामं तातडीने पूर्ण करून विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने 12 जून 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी क्लबतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन, रक्तदान शिबिरे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा आढावा यावेळी सादर करण्यात आला. समाजहितासाठी सातत्याने आणि निस्वार्थीपणे सुरू असलेल्या या उपक्रमांचं रामदासभाई कदम यांनी कौतुक केलं. समाजातील गरजू घटकांसाठी लायन्स क्लब करत असलेलं कार्य प्रेरणादायी असून अशा संस्था समाज विकासात महत्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अविनाश दळवी यांचा रामदासभाई कदम यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत लायन्स क्लबच्या माध्यमातून अधिकाधिक सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले. या सदिच्छा भेटीप्रसंगी नूतन अध्यक्ष अविनाश दळवी, शम्सभाई मुकादम, माजी अध्यक्ष पंकजभाई शहा, मिलिंदभाई तलाठी, हनीभाई घनसार, सुरेश चिकणे, रोहन विचारे, शैलेश धारिया, विवेक कदम, प्रतीक बिल्ला यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत भविष्यात आणखी व्यापक स्वरूपात जनहिताचे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय सदस्य पदांचे आरक्षण शुक्रवार दिनांक 12 जून रोजी निश्चित करण्यात आलं. भरणे ग्रामपंचायत कार्यालयातील काळकाई सभागृहात आयोजित विशेष ग्रामसभेत ही आरक्षण प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून भरणे मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या साक्षीने प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक 1 मध्ये 1 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, 1 जागा सर्वसाधारण स्त्री आणि 1 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनुसूचित जाती स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण अशी आरक्षण रचना निश्चित करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक 4 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण अशा जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलंय. प्रभाग क्रमांक 5 मध्येही नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण अशा स्वरूपाचं आरक्षण जाहीर करण्यात आले. या विशेष ग्रामसभेत गावातील प्रमुख नागरिक, विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि नियमानुसार पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यासी अधिकारी उमाकांत देशमुख यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि विशेष ग्रामसभेची सांगता केली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने या आरक्षण प्रक्रियेला महत्वाचं स्थान प्राप्त झालं असून आता संभाव्य उमेदवारांच्या हालचालींना वेग येणार आहे. शुक्रवार दिनांक 12 जून 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये भारत सरकारच्या टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरोग जनजागृती रॅली काढून समाजात क्षयरोगाविषयी जागरूकता निर्माण केली. या उपक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेपासून परिसरातील विविध भागांमध्ये फलक, घोषवाक्य आणि संदेशाच्या माध्यमातून टीबी प्रतिबंध, लक्षणे आणि उपचार यांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली. टीबी हरेल, भारत जिंकेल, वेळीच तपासणी, टीबीवर मात अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. रॅलीनंतर विद्यार्थ्यांनी मीनाक्षी निवात्रे आणि अमोल नरवणकर या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली समुदायामध्ये जाऊन पथनाट्य सादर केलं. या पथनाट्याद्वारे टीबीची लक्षणे ओळखणे, वेळेत निदान करून उपचार घेणे आणि समाजातील गैरसमज दूर करणे याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अभिनयाने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आणि आरोग्याबाबत सकारात्मक जनजागृती झाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली असून नागरिकांनाही टीबी मुक्त भारतच्या ध्येयासाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं. शाळेच्या शिक्षकांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. जागरूक नागरिक, निरोगी समाज आणि टीबी मुक्त भारत हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिका पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून ओम योग विद्याधाम आणि खेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 जून ते 21 जून या कालावधीत कासाराळी येथील ऍक्टिव्हिटी सेंटर येथे सकाळी 6:30 ते 7:30 आणि सायंकाळी 6 ते 7 या वेळेत महिला आणि पुरुषांसाठी विनामूल्य योग वर्गाचं आयोजन करण्यात आलंय. अधिक माहितीसाठी सौ सुनीता जोशी 99 30 38 89 29 आणि सौ स्मिता वैद्य 99 600 520 70 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. खेड शहरातील तीनबत्ती नाका परिसरात शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकची रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडक बसल्याने झाडाची मोठी फांदी तुटून एका रिक्षावर कोसळली. सुदैवाने रिक्षामध्ये कोणताही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. खेड दापोली मार्गाच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू असल्याने तीनबत्ती नाका परिसरात एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. खेडहून दापोलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नगर परिषदेसमोरील नव्या रस्त्याचा वापर करण्याचं आयोजन करण्यात आलं असून दापोलीहून खेडकडे येणाऱ्या वाहनांसाठी खामतळे परिसरातून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलाय. मात्र अनेक लहान वाहन चालक आणि रिक्षा चालक या वाहतूक व्यवस्थेचं पालन न करता एकाच मार्गाचा वापर करत असल्याचं चित्र आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री खेडहून दापोलीच्या दिशेने जात असलेल्या सीएनजी ट्रकची झाडाला धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की झाडाची मोठी फांदी तुटून जवळील रिक्षावर कोसळली. अपघाताच्या वेळी रिक्षामध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली, अन्यथा गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर आणि कौशल जाळकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. त्यांच्या पुढाकाराने रिक्षावर पडलेली फांदी हटवण्यात आली, तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीने परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दिनांक 4 ते 8 जून 2026 दरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडलेल्या पहिल्या वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तन्वी रेड्डीजीने उल्लेखनीय कामगिरी करत 2 सुवर्ण पदके पटकावली आहेत. या जागतिक स्पर्धेत 75हून अधिक देशातील 500 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारताने या स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत 102 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य अशा एकूण 114 पदकांची कमाई करून पदतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. सिनियर गटातील वैयक्तिक प्रकारात तन्वीने सुवर्ण पदक जिंकत भारताचा गौरव वाढवला. तसेच सांघिक प्रकारातही भारतीय संघाला सुवर्ण पदक मिळवून देण्यात तिने मोलाची भूमिका बजावली. तिच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरातून तिचं कौतुक होतंय. तन्वी रेड्डी हिने देशासाठी केलेल्या उल्लेखनीय आणि अभिमानास्पद कामगिरीची दखल घेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे तिला पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिका पटेल यांनी तन्वीचं अभिनंदन करून तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे खेडचे आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त दिलीप देवडेकर यांची राज्यस्तरीय कोकणभूषण पुरस्कारासाठी निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतोय. कोकणदीपच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त 14 जून 2026 रोजी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मुंबई येथे प्राध्यापक सुरेश गावस्कर सभागृह, मुंबई मराठी संग्रहालय इमारत, दादर येथे माननीय योगेशदादा कदम, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर भाऊ कदम, ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुकृत खांडेकर यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड आणि डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत पाटीदार भवन, राधाकृष्ण मंदिर, भरणे खेड येथे
मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आले. या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियाकरिता रुग्णांना त्याच दिवशी पनवेल येथे नेण्यात येईल. त्यासाठी रुग्णांना जेवण, राहणं आणि प्रवास सुविधा मोफत पुरवली जाईल. ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा पिवळी शिधापत्रिका धारकास मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल, तर केशरी शिधापत्रिका धारकास अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येईल. तसेच अल्प दरात चष्मे वाटप करण्यात येतील. डोळ्यांसंदर्भातील इतर आजार, त्यावरील तपासणी आणि उपचार माफक दरात केल्या जातील. अधिक माहितीसाठी प्रकाश पटेल 99756066, मनोज पटेल 86055 030 03, विनोद पटेल 9970575287, विनोद जोयसर 9422 63 71 52, रमेश पटेल 9422 34 71 85, मेहुल पटेल 7875 69 69 76, प्रकाश जोयसर 9850 99 16 91 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन श्री गुजराती युवक मंडळ खेड यांच्यातर्फे करण्यात आलं आहे. बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव आणि हृदय आणि श्वसन विकारांच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण येथील वालावलकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी अंतर्गत सुरू करण्यात आलेली CVRS फिटनेस OPD रुग्णांसाठी वरदान ठरते. 2024 मध्ये सुरू झालेल्या या विभागाने अल्पावधीतच आरोग्य सेवेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून हृदय आणि श्वसनक्रियाग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसनासह सर्वसामान्य नागरिकांच्या फिटनेस मूल्यांकनासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. पुराव्यावर आधारित आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या OPD मध्ये रुग्णांची सखोल तपासणी करून त्यानंतर फिजिओथेरपी आणि व्यायाम कार्यक्रम आखले जातात. केवळ आजारांवर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देण्यावर या विभागाचा विशेष भर असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉक्टर सौ अस्मा शर्मा यांनी दिली. CVRS फिटनेस OPD हा पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा महत्वपूर्ण आधारस्तंभ ठरत असून तज्ञांचं मार्गदर्शन आणि सर्वांगीण मूल्यांकनामुळे आरोग्य क्षेत्रात मोलाचं योगदान देते. आपल्या आरोग्याबाबत जागरूक असलेल्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी केलं आहे. दरम्यान या OPDला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून सन 2024 मध्ये 5000, सन 25 मध्ये 6012 आणि चालू वर्षात 2693 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे या उपक्रमाची उपयुक्तता आणि विश्वासार्हता अधोरेखित होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा SD महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. दरम्यान NCMC स्मार्ट कार्डच्या वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. विहित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारून स्मार्ट कार्डची विक्री करणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा केंद्रांचा वितरण परवाना तात्काळ रद्द करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतीचा लाभ सुरळीतपणे मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी आणि प्रवास व्यवस्थापन अधिक आधुनिक व्हावं या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबवण्यात येते. यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी 1 ऑगस्ट पूर्वी आपलं NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करून घ्यावं असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने टाकलेलं हे महत्वपूर्ण पाऊल असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना जन्म आणि मृत्यू दाखले मिळवण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत यासाठी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलंय. जिल्हा परिषद रत्नागिरीच्या ग्रामपंचायत विभागाने आता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना जन्म मृत्यू दाखले थेट ग्रामपंचायत स्तरावरूनच देण्याचे निर्देश जारी केले. जिल्हा परिषद रत्नागिरीकडून 22 जून 2026 रोजी काढण्यात आलेल्या आदेशात जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांनी उपस्थित केलेल्या विषयांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. जिल्हा सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला होता. ग्रामीण भागातील नागरिकांना जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी पंचायत समिती कार्यालयात जावं लागत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची दखल घेत प्रशासनाने निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील हजारो ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता जन्म आणि मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होणार असून ग्रामपंचायत स्तरावरच ही सेवा उपलब्ध होणार असल्याने वेळ, पैसा आणि श्रम याची बचत होणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि लोकाभिमुख सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषद प्रशासनाच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत केलं जात आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर समस्यांबाबत राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली असून या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी 7 दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील दुर्गम वाड्या वस्त्यांमध्ये 5G मोबाईल सेवा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि दूरसंचार सुविधांच्या उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत दोन्ही जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना समाधानकारक नेटवर्क सेवा मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी मंत्री शेलार यांनी केवळ नवीन मोबाईल टॉवर्स उभारणे हा समस्येवरील एकमेव उपाय नसल्याचं स्पष्ट केलं. उभारण्यात आलेल्या टॉवर्सची सिग्नल क्षमता, नेटवर्क कव्हरेज आणि कार्यस्थिती याची प्रत्यक्ष पडताळणी करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक ठिकाणी टॉवर अस्तित्वात असूनही नागरिकांना नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाने गांभीर्याने घ्याव्यात असे निर्देशही त्यांनी दिले. ज्या गावांमध्ये मोबाईल टॉवर उपलब्ध नाही त्या ठिकाणी नवीन टॉवर्स उभारण्याबरोबरच विद्यमान टॉवर्सचे सॅच्युरेशन आणि सिग्नल इंटेन्सिटी तांत्रिक विश्लेषण करण्यात यावं, तसेच वीज पुरवठा खंडित होणे, बॅटरी बॅकअपची अपुरी व्यवस्था किंवा इतर देखभाली विषयक अडचणींमुळे सेवा प्रभावित होत नसल्यास त्या तातडीने दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात असेही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा ब्रॉडबँड समितीच्या नियमित बैठका घेऊन नेटवर्क कमकुवत असलेल्या गावांची स्वतंत्र यादी तयार करावी, त्या आधारे सर्वकष अहवाल तयार करून शासनाकडे सादर करावा असे निर्देशही त्यांनी दिले. या प्रक्रियेत सरकारी दूरसंचार कंपनी, BSNL सह खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपन्यांनी सक्रिय सहभाग घेऊन दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार मोबाईल आणि इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही मंत्री शेलार यांनी केलं. या आढावा बैठकीस प्रमोद जठार, शेखर निकम, वीरेंद्र सिंह, संजय काटकर, भुवनेश्वरी बी यांच्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, दूरसंचार विभागाचे अधिकारी, विविध दूरसंचार सेवा प्रतिनिधी ऑनलाईन सहभागी झाले होते. चिपळूण तालुक्यातील शंकरवाडी येथील नलवडा बंधारा परिसरात एका बिल्डरने अनधिकृतपणे भिंत बांधल्यामुळे मुरादपूर तसेच परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर भाजपचे दक्षिण जिल्हाधिकारी, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी या प्रकरणी तात्काळ दखल घेत संबंधित परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रशांत यादव यांनी स्थानिक नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. ग्रामस्थांनी सांगितलं की नलवडा बंधारा परिसरात उभारण्यात आलेल्या या भिंतीमुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडथळला जाण्याची शक्यता असून मुसळधार पावसाच्या काळात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे मुरादपूर आणि आसपासच्या गावांमधील अनेक भागांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत प्रशांत यादव यांनी संबंधित बिल्डरला योग्य ती समज देण्यात येईल, तसेच ही अनधिकृत भिंत हटवण्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी लवकरच प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यावेळी भाजपचे चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका रसिका देवळेकर, शीतल रानडे, राहुल लोटेकर, सुरेश भुवड, अनिल वाटेकर, संजय शिगवण, संतोष जाधव, रामचंद्र लोटेकर, अरविंद लोटेकर, राजन वाटेकर, सचिन राजपूत, अमित राजपूत, शंकर लाड, उदय लोटेकर, शांताराम डाफळे, मदन काकडे, कल्पेश पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पावसाळा तोंडावर असताना या अनधिकृत बांधकामामुळे निर्माण झालेल्या संभाव्य पूरस्थितीबाबत स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून
प्रशासनाने तातडीने कारवाई करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.